मिथुन राशीसाठी हा सप्ताह सर्व प्रकारे चांगलेच परिणाम देणारा, शुभ फळे देणारा, शुभ वार्ता देणारा असा जाणार आहे। सप्ताहाची सुरुवात अगदी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे। तुमचे जी काही कामे, महत्त्वाची कामे तुम्हाला करावयाचे असतील तर तुम्ही सप्ताहाच्या सुरुवातीला जर ही कामे केली तर तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम मिळतील। सोबतच आपल्या घरामध्ये अचानकपणे सदस्यांच्या बाबतीमध्ये अनेक शुभवार्ता कळतील आणि त्यामुळे घरात सगळीकडे आनंदच पसरणार आहे। एक प्रकारे प्रफुल्लित वातावरण, प्रसन्न वातावरण पसरणार आहे। आपली सर्वार्थाने प्रत्येक कार्यात आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता दिसत आहे। त्यामुळे जर कोठे तुम्ही पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर नक्कीच गुंतवा, तुम्हाला लाभ मिळू शकतील। आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपले कुटुंबीय व्यक्तींचे आपल्याला सर्व प्रकारे मदत मिळणार आहे। सर्वजण आपल्याला एक सकारात्मक भावनेने सहकार्यच करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात तर वाढ होणारच आहे, परंतु तुम्हाला जे काही मिळणारे लाभ असतील त्याची तुम्हाला कशाशीच तुलना करता येणार नाही। सोबतच आपला जोडीदार आपल्यावर खूप खुश असणार आहे, कारण आपण त्यांना वेळ द्याल। सोबतच एखादे गिफ्टही देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे नाते अजूनच घट्ट होईल। तुम्ही जर कला किंवा लेखन वर्गामध्ये असाल तर आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळणार आहे। तुमच्या मनामध्ये जे बऱ्याच दिवसांपासून एक तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची तुमच्यामध्ये जी धडपड चालू होती तर त्याला ह्या सप्ताहामध्ये नक्कीच यश मिळणार आहे। प्रयत्न करा। जर आपल्या ओळखीच्या प्रियजनांमध्ये एखादा वाद चालू असेल तर आपण मुळीच मध्यस्थाची भूमिका घेऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण वाद तुमच्यावरच उलटण्याची दाट शक्यता दिसत आहे। एखाद्या अतिउत्साहामध्ये किंवा अविचाराने घेतलेले तुमचे काही पूर्वीचे जे निर्णय असतील तर ते निर्णय तुमच्या सध्या अंगलट येण्याची शक्यता आहे, परंतु यामधूनही तुम्ही एक चांगलाच धडा घ्याल, एक चांगलाच अनुभव तुमच्या पदरी पडणार आहे की ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच होणार आहे। वाहन खरेदी करण्याचा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतात तर आता तसे योग आलेले आहे। नक्कीच वाहन खरेदी करा। तुम्हाला तुमचे जे काही स्वप्न आहे, तुम्हाला असं वाहन घ्यायचं आहे, 4 चाकी म्हणा, दुचाकी म्हणा, तुमच्या मनामध्ये जे काही असेल तर ते नक्कीच प्रत्यक्षात आणण्याची सध्या वेळ आलेली आहे, योग आलेला आहे, त्याप्रमाणे प्रयत्न करा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना त्यांच्या विश्वासामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईल। तुम्ही एकमेकांना वेळही द्याल। जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी हा सप्ताह स्वतःहूनच चांगले स्थळ चालून येतील। तरी आपण प्रयत्न करतच राहा। सकारात्मक परिणाम मिळण्याची ह्या सप्ताहामध्ये पुरेपूर शक्यता दिसत आहे। तुमच्या घरामध्ये एखादे शुभ कार्य घडेल आणि त्यामुळे घरात पाहुण्यांची रेलचेल झालेली तुम्हाला दिसणार आहे। गडबडीमध्ये असणार आहात तुम्ही भरपूर, सोबतच तुम्हाला मनशांती पण तेवढीच लाभणार आहे। तरी या सगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या। व्यावसायिक वर्गाला आपण केलेल्या गुंतवणुकीतून भरभरून आर्थिक लाभ मिळू शकतील आणि आपल्याला याचा फायदाच होणार आहे। सोबतच आपल्या व्यवसायामधील जे काही विरोधक असतील तुम्ही त्या विरोधकांवर उत्तम रीतीने मातही कराल आणि त्यामधून तुम्ही लाभही कमवाल। आपले एक वेगळेच रूप तुम्ही त्यांना दाखवून द्याल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला तुमच्या कामामध्ये उत्तम प्रकारे दाद मिळेल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल। सोबतच तुमच्या अंगावर अजून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पडतील आणि त्यामुळे तुम्ही आधीपासूनच कंबर कसून तयार राहा। भरपूर कष्टाने आणि प्रामाणिकपणे आपण हे जे काही तुमच्यावर जबाबदारी पडलेली आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। बघा, यश नक्की तुम्हालाच मिळणार आहे। तरुण वर्गाला हा सप्ताह एकदम त्यांच्या मनाप्रमाणे सर्व काही घडणारा असा जाणार आहे। तुम्ही एखादा जर नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता आणि यासोबतच या सर्व कार्यामध्ये म्हणा किंवा या तुमच्या एक स्टार्टअपमध्ये तुम्हाला तुमचे मित्र परिवारही भरपूर प्रमाणामध्ये साथ देतील। सर्व प्रकारे तुम्हाला मित्र परिवार साथ देतील, तुमचे घरचे मंडळी तुम्हाला साथ देतील। ते सर्वजण तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यामुळे तुम्ही जे काही करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करा। बघा, नक्की लाभ तुम्हाला पाहिजे तसेच मिळतील। सोबतच जर तुम्ही एखादी नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तीही मिळण्याची शक्यता दिसत आहे, परंतु आपल्याला हवी तशीच मिळेल हे सांगता येणार नाही, परंतु प्रयत्न हे चालूच ठेवा। महिला वर्गाला मात्र हा काळ शुभ लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। घरामध्ये आपल्या संततीकडून तुम्हाला त्यांच्या प्रगतीबद्दल एखादी वार्ता समजेल आणि त्यातून आपल्याला त्यांचा खूप अभिमान वाटेल। सोबतच आपले मन स्थिर आणि शांत राहिल्याने आपण कोणतेही कार्य करताना अगदी मन लावून ते कार्य पूर्ण कराल। सोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या, कारण अचानकपणे अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे।
विद्यार्थी वर्गाला मात्र त्यांच्या अभ्यासामध्ये गती मिळू शकेल ह्या सप्ताहामध्ये आणि जे काही ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी परिणामही सकारात्मक रीतीनेच पूर्ण होण्याची शक्यता आहे। एकाग्रता जास्त प्रमाणामध्ये वाढेल आणि याचा आपण पुरेपूर लाभ घेऊन तुम्ही जोमाने तयारीला लागा। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोबतच इतर दृष्टीनेही हा सप्ताह खूप उत्तम जाणार आहे। तरी कोणतेही कार्य कराल त्यामध्ये आनंदच मिळेल, त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या। सोबतच आपण आपल्या मित्रमंडळींसोबत एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन कराल आणि भरपूर आनंद घ्याल। यामध्ये आपण सगळ्यांना सुखी करू शकाल आणि स्वतः तर खूप प्रसन्न असाल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला सर्व प्रकारे शुभ फळे देणारा, सकारात्मक परिणाम देणारा असाच जाणार आहे। तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।